मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहे. जिल्हा न्यायालय क्लर्क पदासाठी तब्बल 5,500च्या जवळ जागा लवकरच निघणार आहेत. हो, बरोबर ऐकला तुम्ही, 5,500 प्लस पदे. आणि या भरतीत मराठी टायपिंग कंपल्सरी असणार आहे. म्हणून जर तुमची मराठी टायपिंग मजबूत नसेल तर आजपासूनच तयारी सुरू करा, कारण पुढच्या काही महिन्यातच ही संधी तुमच्या हातात येणार आहे. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मराठी टायपिंगमध्ये 40 स्पीड कशी मिळवायची, एकदम सोप्या पद्धतीनं, स्टेप बाय स्टेप. सुरुवातीला मित्रांनो, सुरुवात ही नेहमी बेसिक पासून करायला पाहिजे. जर तुम्ही अजून टायपिंगला सुरुवात केलेलीच नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, बेसिक वाल्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. टायपिंग करताना जी तुमची बोटं आहेत ना मित्रांनो, ते होम रोवर ठेवली पाहिजेत. म्हणजे जे आपले बोट असतात दोन्ही हँडचे व्यवस्थित जे रो असतात त्यांच्यावर ठेवली पाहिजे. प्रत्येक की साठी एक डेडिकेटेड फिंगर ठेवा. जे 5 फिंगर असतात त्या प्रत्येकाचं वर्क त्या ठिकाणी दिलेलं असते. सुरुवातीला स्लो वाटेल, पण हीच बेस तुमची स्पीड वाढवते. योग्य पोस्चर आणि बोटांची पोझिशन ठेवणं हे पहिलं पाऊल आहे. जर व्यवस्थित पोझिशन नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तोच बटन किंवा टाईप त्या ठिकाणी करता येणार नाही. टायपिंग स्पीड वाढवायची असेल तर रोजचं वेळापत्रक तुम्हाला तयार करावं लागणार आहे. सकाळी 30 मिनिट आणि संध्याकाळी 30 मिनिट एवढी जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी त्या ठिकाणी तुम्हाला पुरेसं आहे. पहिल्या भागात ॲक्युरसीवर काम करा आणि दुसऱ्या भागामध्ये स्पीडवर. सुरुवातीला तुम्हाला ॲक्युरसीवरच काम करायचं, स्पीडवर नाही. रेग्युलर प्रॅक्टिसशिवाय स्पीड कधीच वाढत नाही. रँडम शब्दापेक्षा पॅसेज टाईप करणं अधिक फायदेशीर आहे. आणि तेच पॅसेज जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आपले 20 ते 25 कॅन्डिडेट्स या अगोदर लागलेले आहेत आणि त्यांनी त्या पॅसेजचा वापर केलेला आहे. आणि फायनली एक्झाममध्ये त्यांचं जे पॅसेज 8च मिनिटामध्ये कंप्लीट झालेलं आहे, ज्यांनी आपल्या पॅसेजचा सराव किंवा प्रॅक्टिस त्यांनी केलेली होती. तुम्हाला जर डाउनलोड करायचे असतील, वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. मित्रांनो, दररोज 5 मिनिटाचे टेस्ट घ्या. म्हणजे सुरुवातीला घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्हाला कंपल्सरी 10 मिनिटाचं टेस्ट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. पहिल्या आठवड्यामध्ये जर तुमची स्पीड आहे 25 म्हणजे 25 जरी आले तरी चालेल, पण दररोज थोडंसं 2 ने स्पीड आपली वाढवायची, 2 ने किंवा 1 वर्ड पर मिनिटने वाढवायचा आपल्याला प्रयत्न करायचा विथ ॲक्युरसी. अशा पद्धतीने 15 ते 20 दिवसामध्ये 40ची स्पीडपर्यंत सहज आपल्याला पोहोचता येईल. परंतु यामध्ये ॲक्युरसी येणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला 40च्या स्पीडपर्यंत पोहोचायचं असेल आपण सांगितलेल्या पद्धतीनं, तर तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 3 महिने मराठीसाठी 100% लागणार आहेत. फ्रेशर्ससाठी आणि ऑलरेडी आहे त्यांना तर मग आवश्यकता नाही, त्यांचं ऑटोमॅटिकली 40 स्पीड येऊन जाईल. त्याच्यानंतर स्पीड वाढत असताना चुका ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. हायलाईट तुम्हाला करून ठेवायचं आहे. हार्ड कॉपीवर तुम्हाला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिसच्या नंतर जिथे जास्त चुका होतात ते शब्द वेगळे लिहा. त्या शब्दावर 5 मिनिटाचा त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं फोकस करायचं. जसं चुका कमी होतील तशी तुमची स्पीड आणि ॲक्युरसी मित्रांनो आपोआप वाढत जाईल. जिल्हा न्यायालय किंवा कोणतेही उच्च न्यायालय असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, टायपिंगसाठी तयारी जर करत असाल तर त्या एक्झामच्या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. उदाहरणार्थ 40 शब्दांचा पॅसेज, 10 मिनिटाचा वेळ आणि 100% ॲक्युरसी. यामुळे काय होतं, तुम्हाला सवय लागते आणि तुमचा कॉन्फिडन्स हा वाढायला लागतो. तर मित्रांनो, ही होती मराठी टायपिंगमध्ये 40ची स्पीड मिळवण्यासाठी सोपी आणि खात्रीशीर पद्धत. जिल्हा न्यायालयाच्या जवळपास 5,500च्या लिपिक पदांची भरती येणार आहे. म्हणूनच आजपासून तयारी सुरू करा. रेग्युलर प्रॅक्टिस सेवा, स्पीड वाढवा आणि संधी हातातून जाऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत प्रॅक्टिस डेली टाईप स्मार्टली.